जोपर्यंत माझे वडील इथे परत येत नाहीत ना, तोपर्यंत पुढच्या तुझ्या सगळ्या सभा पोस्टपोन। उशिरा का होईना माझं ऐकलं रे बाबा। हमें जंगल में एक लाश मिली। काय बोलताय तुम्ही? हाँ, पर लाश की हालत इतनी खराब है कि पता ही नहीं चल रहा है कि वो है किसकी। पर हम देख रहे हैं कि नाही, काही पाहायची गरज नाहीये। मला माहिती आहे ना काही झालं नसणार। मैडम, हमें भी यही लग रहा। वैसे फिंगरप्रिंट्स वेरिफिकेशन के लिए भेज दिए, थोड़ी देर में पता चल जाएगा। ते असं शक्य नाही। आवरा लवकर, रात्र व्हायच्या आत पोचायचं आपल्याला। पुन्हा इंजेक्शन किती वाजता देणार आता? त्या धनप्पानं रात्रभर उचललंय तुला, आता गपचूप चालायचं आमच्या बरोबर। माणूसा, मला तर वाटतं मशीन आहे। निगरगट्ट तुमच्यासारखे राजकारणी असतात, त्यांच्या कानापर्यंत आमचा आवाजही पोचत नाही। नंदिनी, इथे जीपीएस ला सिग्नलच येत नाही। कशाला पाहिजे जीपीएसचा सिग्नल? हे जंगल मला तोंडपाठ आहे। नाही, त्यासाठी नाही, कारण पोलीस आपल्या मागावर आहेत। जर त्यांचा सिग्नल आपल्याला पकडता आला तर त्यांच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे बसून समजतील, किंवा मग आपण जिथे जाऊ तिथे समजतील। पोलीस आपल्यापर्यंत नाही पोहोचणार रे, तू कर तुझा प्रयत्न। खोटी त्याचे हातपाय सोड। कावून दुखणं अंगावर ओढून घेताय? नाही पळायचा तो, पळाला तर पहिली गोळी पायात मारायची, आणि नाही ऐकलं तर दुसरी थेट डोक्यात घालायची। मला मारून टाकलंस तर तुझ्या वडिलांना कोण सोडवणार? का? तुमच्यासारखे बरेच राजकारणी आहेत की महाराष्ट्रात, आणि अशा पांढऱ्या बुजगावण्यांच्या जीवाची मला काही पर्वा नाही। तुझ्या वडिलांच्या जीवाची तर आहे ना। जास्त शाणपणा करायचं नाही। इथे कसं वागायचं, कसं बोलायचं हे काली यायच्यात शिकून घे, कारण त्याला कोणालाही शिकवायला वेळ नाहीये। खोटी ये अमृताताई, दूध आणले तुझ्यासाठी, धर। नकोय मला। नको कसं? मला आत्याबाईंनी सांगितलं रोज या येळेला अमृताताईला दूध द्यायचं म्हणजे द्यायचं, धर पिऊन टाक पटकन। रोजची गोष्ट वेगळी आहे, आज नाही इच्छा आहे माझी। आता दूध प्यायला इच्छा लागते का? पटकन पिऊन टाकायचं एका घोटात, काय असतं त्याच्यात, धर। अगं पण ते पिण्यासाठी मानसिकता नीट असायला हवी ना। तर हे आणि काय असतं? तू दूध पिलं नाहीस ना तर मी जाऊन आत्याबाईंना सांगी ना। आत्याबाई, अगं बाई राहू दे, आधीच तिच्या डोक्याला काय कमी व्याप आहेत?
बास झालं. अगं एक घोट पण नाही दूध प्यायलंस ग. असं कसं एकदा नाही सांगितलं तर कळत नाही तुला? हे श्रीमंत लोकांचे डोके कुठं चालतात तेच कळत नाही मला. सारखे वरडत असतात एकमेकांच्या अंगावर. जाऊ दे मरू दे. उई, दूध प्यायला पाहिजे. खोटी नाटी म्हणलं तरी पोटूशी आहे ना मी. चांगलं चुंगलं खायला पाहिजे बाबा. डॉक्टर, तसं काळजीचं काही कारण नाही ना? त्यांना जपलं पाहिजे. त्यांची प्रकृती खूप नाजूक आहे. पुढचे काही दिवस तरी यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही ह्याचा प्रयत्न करा. नक्कीच. आणि दुसरं म्हणजे सतत कोणीतरी यांच्याजवळ राहा. मी थांबेन. डॉक्टर, आणि काही लागलं तर फोन करेनच मी. हो. चलूया. आलोच. आतेबाई, काय झालं दादाला? दादाला काय झालं? पण काय काळजी करू नका, मी आहे ना. मग परशू आहे, काळजी करायची नाही, कळ की नाही? हा, मी ऐकलंय म्हण ज्या लोकांनी दादाला पकडले की नाही ती लोक म्हण असं एकेका माणसाला पकडून गळा चिरून टाकत्यात. काय बोलताय तुम्ही हे? अजून पुढचं ऐकलं नाहीस तू? अर्धवट आहे. पण ती लोक हे विसरले की नरसिंह दादाचा भाऊ परशुराम किल्लेदार आहे. कळलं की नाही? एकेकाची कॉलर धरून त्याच्याच गल्लीत जाऊन त्याला नाही बुकलला ना नावाचा परशुराम नाही. तुला माहित नाही आपलं डेअरिंग? आत्याबाईला माहिती की डेअरिंग? मग अरे त्या अमृताच्या वेळेला तुला सांगतो असा धरला त्याच्या मुनगे. ठीक आहे, पण तुम्ही आता जा बाहेर. ए आत्या कुणाची आहे, तुझी का माझी? तू कोण सांगणार जा म्हणून? हा जातो जातो, काळजी करू नका. ये म्हशे, लक्ष ठेव नीट. आणि तिला टेन्शन येईल असं काहीतरी वंगाळ बोल नको इथं. बघते माझ्याकडे.
कोटी, मला वाटतं थोडा वेळ आपण थांबावं. कसं शक्य आहे? कोटी, काळजी करू नको. तुम्ही लोक झोपा थोडा वेळ. नंदिनी, हा ऑल्ट आपल्या प्लॅनिंग मध्ये नाहीये आणि कालीशी पण कॉन्टॅक्ट करण्याचा काही मार्ग नाहीये. काही होत नाही रे. तुम्ही लोक झोपा. त्याच्याकडे लक्ष द्यायला मी आहे ना. जा झोपा. चल चल चाल. चाल. बसताल. बस. जेवढ्या आत्मविश्वासाने तू हे सगळं करतेस तेवढ्याच काळजीनं तुला सांगतोय, हे सगळं कोसळणार आहे नंदिनी. कोसळायला काही उभंच नाही केलंय अजून. तू तुझा विचार कर ना. माझा विचार करायला सरकार आहे, तुम्ही तुमचा विचार करा. कारण पोलिसांना आतापर्यंत तुमचा वास नक्कीच आला असणार. नाहक मराल. आतापर्यंत इथेच कुठे आले सुद्धा असतील ते. एकतर पोलीस इथे पोहोचणार नाही आणि पोहोचले तर इथनं जिवंत जाणार नाही. पोलिसांच्या शौर्यापुढे मला तुझं हे वाटणं कवडी मोलाचं वाटतंय नंदिनी. तुमच्या 10 पट तरी असतील ते. असतील ना, पण ते पैशासाठी नोकरी करतात रे. ही लढाई आम्ही आमच्यासाठी लढतोय आणि लढाईत आमचा प्राण गेला ना तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. पण ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करताय त्यांना जाऊन एकदा विचारा, त्यांना हा रक्तपात मान्य आहे का? कोणी केला रक्तपात? आम्ही? रक्तपात तुम्ही सुरू केला. आम्ही फक्त उत्तर दिलंय, क्रियेला प्रतिक्रिया दिली आहे. किती दिवस अशी प्रतिक्रिया देत फिरणार आहेस? एव्हा पोलीस इथे आले सुद्धा असतील. हे जंगल आहे, जंगल. या जंगलातली झाडं, पक्षी, प्राणी सगळे आमच्या बाजूने आहेत. आणि काली, तो आला ना, सगळ्या पोलिसांना पुरून उरेल. मला माहित नाही तुमचा हा काली किती हुशार आहे, पण एवढं निश्चित की तो स्वतःच्याच हाताने खड्डा खणतोय आणि त्यात तो सगळ्यांना घेऊन पडणार आहे. तो मूर्ख समजतोस का रे? पोलीस इथपर्यंत येऊच शकणार नाही. कदाचित आलेही असतील. तुम्हाला त्याचा थांग पत्ता सुद्धा लागणार नाही. देईन ना एक. जानकी वहिनी, मला असं वाटतंय तुम्ही मुंबईला परत जाणंच योग्य आहे. कारण तुमचं इथं राहणं सुरक्षेच्या दृष्टीने अवघड आहे. नाही वागणेस काका, यांचा जीविकडे धोक्यात असताना मी मुंबईला कशी परत जाऊ? पण आपल्या समोर दुसरा पर्याय नाहीये. नाही,
यांनी मला फोन करून बोलवून घेतलं होतं ना, हे सांगेपर्यंत मी इथून जाणार नाही. यांना बरोबर घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. हवं तर त्या पोलिसांबरोबर मी सुद्धा जंगलातून फिरेन, पण त्यांच्याशिवाय एकटे जाणार नाही. वहिनी साहेब, अहो तुम्हाला काही झालं तर मी साहेबांना काय तोंड देऊ? नाही वागतेस काका, मी एकदा सांगितलं ना मी जाणार नाही म्हणून, आणि हा विषय माझ्यासमोर परत परत काढू नका. मॅडम, आमच्याकडे ते बॉडीच्या फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आले. वो बॉडी किसी और की है. या जंगलातच लहानाचे मोठे झालोय आम्ही. आमच्या नादाला लागू नका, नाहीतर रोज हेच होत राहणार. पाणी खूप आहे इथे, पण ते कोणी प्यायचं आणि कोणी नाही हे पण आम्ही ठरवणार. तुझ्या जगण्याचा निर्णय पण आम्हीच घेणार. जगायचं होतं ना, इथं कशाला आलास? दोन लहान मुलं त्याच्यासाठी तरी काय करू?